फ्रेंड्स, अगदी पारंपरिक पद्धतीने गाजर हलवा करूया. आणि हा गाजर हलवा तयार झाल्यावर काय करायचं, का कढल्यामध्ये तूप घ्यायचं, त्यामध्ये आवडते ड्रायफ्रूट्स घालायचे आणि ते तूप आणि ड्रायफ्रूट्स दोन्ही आपल्या हलव्यावर घालायचे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तर तुमच्या गाजर हलव्याची चव अतिशय भन्नाट आहे, अगदी मस्त चवीचा गाजर हलवा तयार होतो. तर चला याची रेसिपी बघूया. तर यासाठी आपण मस्त लाल लाल गाजरं घ्यायचे, गाजरं छान धुवून घ्यायचे, सोलून घ्यायचे आणि त्यानंतर आपण गाजरं किसून घ्यायचे. एका कढईमध्ये तूप गरम केलं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये आपली किसलेली गाजरं घालायची आहे आणि गाजर मस्तपैकी आपण यावर परतायचे. गाजरं ना जेवढे तुपावर आपण छान परततो ना, तेवढी त्याची चव छान येते आणि रंग तर अप्रतिम येतो. मस्तपैकी या गाजर इथे परतून घ्या. तोपर्यंत बाजूच्या गॅसवर जेवढे आपले गाजर असतील तेवढंच आपण काय घ्यायचं आहे, दूध घ्यायचं आहे आणि दूध आटवायला ठेवायचं आहे. म्हणजे आपलं दूध एका बाजूने छान आटत राहतं. तर बघा आपण गाजर मस्तपैकी परतून घेतो आहे, तोपर्यंत आपलं बाजूने दूध पण आटतं आहे आणि जवळजवळ 12 ते 13 मिनिट मी गाजर परतून घेतले. आता गाजराचा रंग बघा मस्त बदललेला आहे आणि गाजर नरमसुद्धा झाले आहे. तर यामध्ये आता आपल्याला आटवलेलं दूध घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे गाजर या दुधामध्ये म्हणजे शिजवून घ्यायचे व्यवस्थित. बघा ह्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं, नाही तर दूध ना तळाला चिटकतं आणि मग करपट वास येणार. त्यामुळे त्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि मस्तपैकी शिजवत राहायचं आहे. यामुळे काय होतं, आपल्या गाजर हलव्याचं टेक्स्चर आहे ना, ते छानपैकी रवाळ टेक्स्चर येतं. तर बघा ह्याला पूर्ण दूध आटेपर्यंत आपण याला काय करायचं आहे, परतत राहायचं आहे. साखर एकदा घातली का तुमची ती गाजराची कुकिंग प्रोसेस आहे ना, ती थांबते. त्यामुळे पूर्णपणे दूध आपलं मस्त आटेपर्यंत, बघा आता छान असं दूध आटलं आहे, तोपर्यंत गाजर आपले शिजवून घ्यायचे आहे. आता दूध आपलं आटलेलं आहे. आता यामध्ये साखर टाकायची. तर 1 किलोला मी पाऊण वाटी साखर घालते. तुम्हाला हवं असल्यास कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता किंवा गाजराच्या गोडीनुसार पण कमी जास्त करू शकतात. साखर टाकल्यावर पुन्हा त्याला पाणी सुटतं, त्यामुळे त्याला पुन्हा एकदा मस्तपैकी परतून घ्यायचं जोपर्यंत त्याचं पाणी कमी होत नाही. आणि झालं की त्यानंतर वेलची पूड घालायची आणि सगळ्यात शेवटी एका कढल्यामध्ये तूप गरम करायचं, त्यामध्ये आवडतील ते ड्रायफ्रूट्स घालायचे आणि मस्त हा तडका जो आहे ना, हा गाजराच्या आपल्या हलव्यावर घालायचा की आपला हलवा तयार होतो. नक्की करून बघा.